हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम। 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान। 15,000हून अधिक उमेदवार रिंगणामध्ये। मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रावर। मुंबईमध्ये सत्तेची महालढत। 227 प्रभागामधून सर्वाधिक 1,700 उमेदवार रिंगणामध्ये, तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान। 230 उमेदवारांमध्ये लढत। गोरेगावमध्ये शिंदेंचा ठाकरेंना धक्का। गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। शिंदे पती पत्नीच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा, मात्र आदल्या रात्री शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भाजपा उमेदवाराच्या पतीचा डान्स बारमध्ये पैसे उधळतानाचा व्हिडिओ। धंगेकरांकडून ट्विट। प्रचार प्रमुख पालिकेच्या टेंडरचा पैसा उडवतोय, धंगेकरांचा आरोप। मनसेच्या याचिकेनंतर महापालिकेमधील बिनविरोध निवडीवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। उद्या होणाऱ्या निवडणुकांपूर्वीच महायुतीचे 66 उमेदवार बिनविरोध। चेंबूरच्या वॉर्ड 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप। व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद। मीनाक्षी पाटणकरांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्या। राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील का, या माध्यमांच्या प्रश्नावर अजितदादांचा नकार। अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चामध्ये पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवले, आरोप करत पुरावे असल्याचा अजित पवारांचा दावा। डोंबिवली प्रभाग 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेना आमनेसामने। हाणामारीमध्ये 4 जण जखमी। शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 26 जानेवारीपासून एसी लोकल धावणार। कार्यालयीन कामकाजाच्या दिवसामध्ये दररोज एसी लोकलच्या 14 फेऱ्या चालवण्यात येणार। निकोलस मादुरो यांना जबरदस्ती अटक करून व्हेनेझुएलाचा कारभार हाती घेतल्यानंतर अमेरिकेची आता ग्रीनलँडवर नजर। ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या ट्रम्प सरकारकडून हालचाली।